या या पाहुणे या. राम 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 राम. राम 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 या तात्या या या या. सापडलं ना घरी व्यवस्थित? हा मुलगा आपलं बोलणं झालं ना, आपणच बोललोय. हा हा. ते तुमचंच आहे का सगळं? हे आपलंच आहे वावर सगळं खालपर्यंत आहे. तुम्हाला ना का येताना डांबरी लागला? डांबरीपासून कच्चा रड वळाला ना, ती आम्हाला चुकल्यासारखं झालं. मग एकाने सांगितलं की तात्यांचं घर इकडे आहे म्हणून. हा, तात्या म्हणायचं डायरेक्ट कुणी सांगेन. तेच ना. हा चला या या. बाकी कसं व्यवस्थित चालेल सगळं? एकदम पद्धतशीर. तुमचं कसं काय चाललंय? आमचं काय निवांत आता. रानातली कामं उरकली. हा. म्हणलं पाहुणं येणार आहेत असतं थांबाव घरीच. बस पुरी बस. बघून घे हे. हा. हा हा आमचा मुलगा हर्षल नाव आहे त्याचं. लेख माझी इचरा. आपलं तात्या मोठे आहेत. तात्या काय प्रश्न विचारायचे विचारा तुम्हाला. हुशार आहे आमची पोर. नाव काय तुझं? ऐश्वर्या. शिक्षण किती झालं? बीकॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. जन्मतारीख? 7/11/2003. पुढं काय करायची इच्छा तुझी? जसं हे म्हणतील तसं. स्वयंपाक येतो का? हो. सगळं येतो. नॉनव्हेज बनवता, व्हेज नॉनव्हेज. हो. अहो स्वयंपाकाला सुगरण आहे. आईकडनं सगळं शिकून घेतलंय. हा. पोरगा काय करतो बरं आपला? डेअरी असते त्याच्याकडे. आता आम्हाला उशीर झाला आज यायला. हा अजून 2 तासांनी आता डेअरी सकाळ संध्याकाळ तिथंच असतो तो. म्हणजे डेअरी चालवतो म्हणायचं स्वतःची. 3 ते 5,000 लिटर कलेक्शन आहे डेअरीचं. वा शेती वगैरे आहेच आपली आहे ना? शेती आहे, शेती माझ्याकडे असते. मग शेती तुम्ही बघता डेअरी तो बघतो काय? 2 टाइम कलेक्शन करतो ना आम्ही दुधाचं. चांगलं आहे की मग. सगळं संकलन करायचं आणि हे आता थोडं घरचं आपलं गुरं वगैरे ते. हा 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 हा. गाय प्याज आपलं हे असं म्हशी कुठं? आणि आमच्याकडे कसं काय असं काय नाही, ते बाहेरचे मजूर आहेत का म्हणजे सपोर्टला त्यांना. हा 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 म्हणजे कामाला ठेवले. की लग्न झालं याला सांभाळायची वेळ येईल म्हणून. नाही सांभाळायला लागलं तरी काय अडचण आहे तवा. अहो पोरीचा संसार आहे. हा तसं. कष्ट केलंच पाहिजे. आमचं काय नाही तसलं. चहा छान झालाय. तू बनवलाय? हो. बरं काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. आता आमच्यात कसं लाजले बोलल्यासारखं नको. हा नाही नाही काय असेल ते बोलू दे बाबा. काय आपल्याच गप्पा राहायच्या आणि ज्यांना संसार करायचा ती गप राहायची. चालतं घेतो मग बोलू. या, बोलून घे. कुठे जायचं? इकडे जाऊ का? हा जाऊ जाऊ. तुमचं झालंय का? हा माझं झालं ना. झालंय दाखताय नाही का? हा आता हे शेवटचं लग्न आहे तर असं जबरदस्त चांगलं टोले एकदम म्हणजे बारीक लग्न करायचं ते. हा हा असते हाऊस असते या काय एकाची. आणि मला काय म्हणायचंय, मुलगी उंच आहे चांगली, म्हणजे तिचा एकदम जोडा असा सूट होतोय. हा फक्त त्यांची आपलं झालं हो, त्यांचं पटलं पाहिजे दोघांचं. नाही पण जोड आहे म्हणून तर तात्यांच्या मागे लागलो होतं ना. हा नाही नाही फोटोत बघायला वेगळं आणि समोर आणखी वेगळं. नाक्षर पोरगी. नाक्षर रे पोरगा ऊच आहे तुमचा. नाही 2 नवर देवाल तर पोरीच्या खांद्यालाच लागायचं. आयला म्हणलं असलं काय बुटार उपयोगाचं आहे. असा सूट झाला पाहिजे एकदम. हा बरं ते येतील. बाकी सगळं म्हणजे शेती ते तुम्ही शेतीच करता ना? हा मी शेतीच बघतो आपलं. काय शिक्षण झालं म्हणली तुझं? बीकॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. MSCITचा क्लास केलेत का? हा केलेत ना. हा मग काय आपलं ती दूध डेअरीचं आता कॉम्प्युटरवर शिफ्ट ठेवावं लागतो ना हा त्यासाठी. हा हा. चालतं. आता तुला तर घरच्यांना तर माहिती आहे. मोठ्या भावाकडे 2-4 ते ऊस तोडायला टोळ्या नसतात का? हा. ते आमच्या 5 टोळ्यात 5 ट्रॅक्टर आहेत. तो टोळ्याचं आणि रानातलं बघतो आणि दुधाचं माझ्याकडे असतं. तसं काही टेन्शन नाही. सगळं चांगलं आहे. फक्त मुली काय व्हायच्या थोड्या बुट्ट्या भेटायच्या. हिथं लागायच्या कोणी कुठे हिथं. फक्त मला हाईटवाली मुलगी पाहिजे होती. शिक्षण झाले म्हणलं काहीही नाही. टेन्शनच नाही कसलंच. सगळं ओके. आणि तुझं जरी दुसरं कोणी आवडत काय असेल तर सांग मला तसं. नाही नाही तसं असतं तर मी हो बोलले असते का? हा बरं ठीक आहे चालतंय. काय करू आपण बघू आता घरच्यांचं कसं म्हणणं आहे, कसं जमवतात काय ते, आणि त्याच्यानुसार आपलं हे करू. अरे तू आत्ता हो बोलली का? हो म्हणजे तुझा होकार आहे? हो. बरं बरं ठीक आहे चालतंय. चल बघू घरचे काय म्हणतात. त्याच्यानुसार आपलं हे करू. चालेल. चाल.